भारी मतों से विजयी बनाइए। उनकी निशानी है धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। ध्यान में रखिए, आपके हाथ एक सुनहरा मौका है। इस मौके प्रभाग 166 मध्ये आपण इथे उपस्थित आहोत. प्रचार चालू आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी तुम्ही बघू शकता मिनल ताई आहे. ताई, कसं वातावरण आहे आणि कुठले मुद्दे घेऊन आपण सर्वांशी भेटत आहोत? वातावरण खरोखर खूप चांगलं आहे. लोकांमध्ये एक उत्साह आहे की एक महायुतीचे उमेदवार आणि महायुतीचं जे काम चालू आहे त्याच्याबद्दल लोक समाधानी आहेत. त्याच्यामुळे सगळीकडे खूप चांगल्या प्रकारचं स्वागत होतं आहे. आणि मला असं वाटतं माझ्या विभागामध्ये आत्ता आपण जिथे आहोत पावसामध्ये इथे पाण्याचं जेव्हा पाणी भरतं, मला वाटतं तुम्ही बघितलं असेल कल्पनापासून सारापर्यंत भरपूर पाण्याचा त्रास होतो पावसामध्ये. रिडेव्हलपमेंटचे जे मुद्दे आहेत तिथे अनेक चाळी आहेत. आता फनेल झोनचा एरिया माझ्याकडे, मिठी रिव्हर आहे, स्मशानभूमीचा मुद्दा आहे, तसंच छत्रपती शिवाजी महाराज मैदान किंवा तलाव या दोन्ही गोष्टीचं ज्या या गोष्टी आहेत, रस्ते आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं डेव्हलपमेंट मला करायचं आहे आणि महायुतीच्या ह्याच्या माध्यमातून नक्कीच या सगळ्या कामांमध्ये यश मिळणार आहे. पण आता बघू शकतो की जे अशा वातावरण आहे त्याच्यामध्ये एक अस्तित्वाची लढाई म्हणून ठाकरे एकत्र आलेले आहे. किती आव्हान आहे त्यांच्या, म्हणजे चुनौती आहे त्यांची? मला असं वाटतं दोन्ही बंधू एकत्र आले, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा, त्यांच्या उमेदवारांना शुभेच्छा. आणि मला वाटतं की लोकांनी कामामार्फत महायुतीला स्वीकारलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. म्हणजे हे जे मुद्दा आहे की मराठीची अस्तित्वाचा मुद्दा किंवा डेव्हलपमेंट, आपण बघतो की आता एक मोठी सभा झाली, त्याच्यामध्ये CM होते, एकनाथ शिंदे साहेब पण होते. त्यांनी सांगितलं काय काय केलेलं आहे आणि डेव्हलपमेंटचा अजेंडा ठेवला आणि तिथे आपण बघतो की मराठीचे अस्तित्वाचा अजेंडा आहे. आता तुम्ही कशा बघता त्यांना? मला असं वाटतं त्या दिवशीच्या त्या कार्यक्रमामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे. त्याच्यामुळे तिथे मराठी माणसाचं अस्तित्व, त्या महापौर मराठी बसणार म्हणजे ते अस्तित्व आलंच आहे मराठी माणसाचं. आणि लोकांना विकासही हवा आहे आणि कुठेही मराठी अस्तित्वाला कुठेही गालबोट लागणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या समोर खेरणार उभे आहेत. किती आव्हान, किती चुनौती आहे, कारण ते पण इथून लढत आहे आणि वेगवेगळे उमेदवार पण आहे. त्यामधून कसे आपण बघतो? मला असं वाटतं खैरनार भाऊंना जे तिकीट मिळाले ते मनसेमधून मिळाले. ते एवढे वर्ष शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून राहिले आणि मला वाटतं तिकिटाच्या वेळेला एक दिवस आधी त्यांनी तिकडे प्रवेश करून मग ते तिकीट आणलेलं आहे. त्याच्यामुळे आता लोक त्यांना कसे स्वीकारतात हा मुळात मुद्दा आहे असं मला वाटतं. धन्यवाद ताई. ते आपल्यासोबत होती मिनलताई. आणि प्रभाग 166 मध्ये प्रचार सुरू आहे आणि मराठी मेयर होणार हे महायुतीने स्पष्ट पण अस्तित्वाची लढाई किंवा विकासाची लढाई काय, कोण जिंकणार ते आपल्याला बघायला भेटणार 16 तारखेला. कॅमेरामॅन संदेश बैकर सोबत अभिषेक अवस्थी, NDTV मराठी.